नमस्कार, मी गायत्री घुगे बोडके न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। सध्या मी आहे समृद्धी महामार्गावर। सिन्नर पासून आम्ही समृद्धी महामार्ग चढलो आणि आता इथून अवघ्या 10 ते 12 किलोमीटरवर वैजापूर आहे पुढे, परंतु त्याच्या अलीकडे रेस्ट हाऊस म्हणून रेस्ट एरिया आहे। सो इथे एक पेट्रोल पंप आहे आणि त्याचबरोबर इथे एक छोटंसं कॅन्टीन आहे। आपण त्या कॅन्टीन मध्ये नेमकी काय अवस्था आहे ती जाणून घेऊया, कारण आम्ही इथे थांबलो तर इथे खूप बिकट अवस्था असल्याचं चित्र दिसून आलं। सर्वसामान्य लोक समृद्धी महामार्गाने प्रवास करत असतात आणि त्याचबरोबर आपण जर जाणून घेतलं तर रेस्ट एरियामध्ये ट्रक म्हणा किंवा मोठे मोठे टेम्पो हे दिवसभरासाठी थांबतात। मग दिवसभरातलं त्यांचं खाणं पिणं जे काही असेल ते ह्या छोट्या कॅन्टीन मध्ये होत असतं। परंतु इथली जर का व्यवस्था पाहिलं तर ही अतिशय वाईट व्यवस्था आहे। दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर येत आहे। त्याचबरोबर मेन्यू कार्ड आम्ही पाहिला तर मेन्यू कार्डचे भाव देखील मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त भाव आहेत। त्याचबरोबर इथे माशांचं प्रमाण देखील आहे, म्हणजे स्वच्छता जर का पाहिली तर स्वच्छता ही अजिबात नाहीये। तसंच माझ्यासोबत इथे काही नागरिक आहेत, आपण आधी त्यांच्याशी बातचीत करूया। काका काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? आम्ही अकोल्यावरून आलेला आहे। आणि आता कुठे पुढे प्रवास? अकोल्याला जाणार आहे। आम्ही नाशिकला गेलो होतो अच्छा, वणी दर्शनाला। तिथनं इकडनं आलो तर आम्ही इथं चहा वगैरे घ्यायला थांबलो, पेट्रोल टाकलं गाडीमध्ये। ओके। त्याच्यानंतर इथं जे मोदी सरकार म्हणत आहे की बा आम्ही जीएसटी जे चहा घेणार की जेवण करणार जीएसटी लागणार नाही, याच्यामध्ये जीएसटी लागलेली आहे की तारीख कधी अंमलात आलेली आहे, हा कायदा कधी अंमलात आलेला आहे किंवा यांनी जीएसटी जे खाद्यपदार्थ काही वस्तू आहे त्याच्यावरचा जीएसटी एकदम जे आपण चहा घेणार की नाश्ता करणार याच्यावरचा जीएसटी त्यांनी कमी केलेला आहे ना, तर अजून कसा लागत आहे तो ते मी आताच तर 2 मिनिटाच्या आधी विचारलं, पाहिलं मी ते की म्हणजे आता तुम्ही काय घेतलं इथे, काय काय घेतलं? इथं आम्ही 2 वडापाव घेतले, त्याच्यानंतर चहा कटिंग चहा घेतली, एक पाणी बॉटल घेतलं। काय रेट आहेत? वडापाव आहे 28 रुपये 50 पैसे। ओके, म्हणजे जो वडापाव बाहेर 10, 12, 15 रुपये, जास्तीत जास्त 15 मॅक्स टू मॅक्स, तो इथे कितीला आहे? 28 रुपये 57 पैसे। ओके, आणि चहा? चहा आहे 28 रुपये 50 पैसे। म्हणजे हा हा चहा 28 रुपयांचा। सो हा मसाला टी 28 रुपये। ओके, सो हा एक चहा आहे, हा 28 रुपयांचा चहा आहे। पण ह्याची टेस्ट तुम्ही केली आहे का? हो, चहा घेतली मी, टेस्ट व्यवस्थित आहे, चांगला आहे, तो प्रॉब्लेम नाही आहे। पण रेट महागडाच एवढा आहे की ठीक आहे, इथं आपण पिऊ शकतो, पण बाहेर दुसरा माणूस गरीब एखादा व्यक्ती असला तो 28 रुपयाचा चहा नाही पिऊ शकत ना। नक्कीच। त्याचबरोबर आता पाहिलं आपण इथे रेट तर मोठ्या प्रमाणात आहे, परंतु इथे घाणीचं साम्राज्य आपण म्हणू शकतो किंवा माशा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। तो इथे रेट कार्ड आहे माझ्या समोर। चहा 30 रुपये, कॉफी 50 रुपये, मिसळ 100 रुपये, पावभाजी 100 रुपये, वडापाव 30 रुपये, मॅगी 80 रुपये। म्हणजे जी मॅगीचा पाऊच हा बाहेर जास्तीत जास्त 15 रुपयांना मिळतो, तो इथे बनवून 80 रुपयांना मिळणार आहे। म्हणजे नेमकं काय बनवतात ते आता त्यांना माहिती आहे। त्याचबरोबर मसाला मॅगी 100 रुपये। सो चहा आपण पाहिला तर बाहेर 10 रुपयामध्ये देखील खूप छान आणि चांगला चहा मिळतो। मी ज्या नागरिकांचा संवाद साधला ते म्हणाले चहाची क्वालिटी आहे ठीक आहे, परंतु इथे माशा म्हणा किंवा वास देखील तेवढाच मोठ्या प्रमाणात येत आहे। मी स्वतः इथे उभी आहे, परंतु मोठ्या प्रमाणात इथे वास येत आहे। डस्टबिन ओपन आहेत मोठ्या प्रमाणात, इथे पहा डस्टबिन हे असेच ओपन आहेत आणि तिथे काही त्यांना झाकलेलं नाहीये। त्याचबरोबर माशा तुम्ही इथे पहा, माझ्या आजूबाजूलाच माशा किती फिरतायत। त्याचबरोबर इथे एक टोकन सिस्टीम आहे। इथे टोकन घेऊन नंतर त्यांचं जे काय आहे तिथून चहा कलेक्ट करायचा। सो ही प्रॉपर सगळी टोकन सिस्टीम आहे। परंतु आपण जर का जाणून घेतलं तर हॉटेल्सला जीएसटी किंवा जे टॅक्स आहे ते नाही असे मोदी सरकारने सांगितले, परंतु इथे सरसकट टॅक्स जीएसटी हे बिलामध्ये लावले जात आहेत। म्हणजे आपण देखील आता पाहिलं तर 30 रुपयाला चहा, कोणताही गरीब माणूस, गरीबातला गरीब माणूस देखील आता समृद्धीने प्रवास करतोय, कारण समृद्धी हा सोयीचा मार्ग झाला आहे प्रत्येकासाठी। पण जर का स्टॉप घ्यायचा म्हटला तर त्यांना काहीतरी खाणं पिणं चहा हा लागतो। स्पेशली ड्रायव्हर जे असतात, जे ड्रायव्हिंग करत असतात त्यांना चहा लागतो। 30 रुपयाचा चहा हा सर्वसामान्यांना परवडणार आहे का, याचा नक्कीच तुम्ही विचार करा। आणि त्याचबरोबर आता मी इथे कॅश काउंटर जवळ उभी आहे। तुम्ही ही आजूबाजूची परिस्थिती पहा, अस्वच्छतेचं मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। गुटखा वगैरे जे खाऊन थुकलेलं प्रमाण आहे
ते देखील आहे. म्हणजे जर हा समृद्धी महामार्ग आहे तर इथे डस्टबिन म्हणा किंवा स्वच्छता मोठ्या प्रमाणात पाहिजे. त्याचबरोबर किचनमध्ये देखील स्वच्छता ही नीट राखलेली नाहीये, ते देखील दिसून येत आहे. सगळे पाव म्हणा, जे पावभाजीला, मिसळ पावला जे पाव लागतात ते सगळे असेच ओपन दिसून येत आहेत आणि माशा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सो म्हणजे ज्या वस्तू किंवा पालेभाज्या म्हणा किंवा जे काही पाव आहेत ते प्रॉपर झाकून ठेवण्याची सिस्टीम नाहीये. आपण जर साध्या ठिकाणी जरी गेलो तरी पाव हे झाकलेले असतात. साध्या वडापावच्या ठेल्यावर जरी गेलो तरी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पाव हे झाकलेले असतात, परंतु असं काही इथे दिसून येत नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना हे प्रमाण किंवा सर्वसामान्य माणसांना हे परवडेल का, ह्याचा तुम्ही देखील विचार करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता इथे या कॅन्टीनचे जे मॅनेजर आहेत ते माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया, नेमकं त्यांचं याबाबत काय म्हणणं आहे. काय सांगाल, एकंदरीत इथे दुर्गंधीचं प्रमाण दिसून येत आहे, माशा दिसून येत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारा चहा हा 30 रुपयांना इथे, तर काय सांगाल? मॅडम, हे चहाचे रेट वगैरे जे आहे ते कंपनीकडनं आहे आमचे पूर्ण, ते काय आम्ही स्वतः ठरवलेलं नाही. आणि पूर्ण समृद्धीवरचे आमचे जेवढे आउटलेट आहे सगळ्यांना एकच रेट आहे, म्हणजे काही वेगळं नाही असं. पण मग 30 रुपये चहा, बाहेर तर 10-12 रुपयांना मिळतोय चहा. मग इथे समृद्धी महामार्ग हा नाशिक पासून म्हणा किंवा कसारा आता जो चालू झालाय, तर सर्वसामान्यांना ते परवडलं पाहिजे ना. खूप कॉमन पीपल इथून ट्रॅव्हल करतायत. ते सगळं ठीक आहे, पण आता हे रेट आम्ही स्वतः पण नाही ठरवले, कंपनीनं ठरवलेली तेच रेट आम्ही देतो इथे. महाच आहे. बरं ठीक आहे, तुम्ही हे सगळं म्हणताय की तुम्ही हे कंपनीकडून जे रेट्स आलेत ते, परंतु इथे स्वच्छतेचं प्रमाण देखील महत्वाचं आहे. जर कॅन्टीन मध्ये पाहिलं तर पाव तसेच उघडे आहेत किंवा कांदा जो कापलेला आहे तो देखील तसाच उघडा आहे, माशा दिसून येत आहे. मग स्वच्छतेबाबत तुम्ही काय सांगाल? मॅडम, पाव तर उघडे नाहीये. पाव उघडे जर असता म्हणजे उघडे ठेवले तर कडक होऊन जातील, उघडे ठेवले तर कस्टमर पण घेणार नाही. कडक ठेवले आणि कांदा कापलाय, तो कांदा सर्व करण्यासाठी ठेवलाय थोडासा, तो उघडा पण म्हणजे असं लई हे नाही, पण हे जरा जास्त पण नाही करून नाही ठेवलाय. माशा आता एवढं पण प्रमाण नाही माशांचं, थोडंफार तर माशा असणार ते. हे माग बघा, इकडे असे आलात, इकडे याच्यावर पण लक्ष द्या ना काही. इकडे दाखवा पण ना. मग तिथे तुम्ही नाही, काही सांगू शकत नाही का? हे करायला पाहिजे. आता हे तर आम्ही नाही करू शकत ना. मग तिथे तुम्ही कंपनीला नाही सांगत का? MSRTC ला कंप्लेंट केली भरपूर वेळेस. याचं पण करायला पाहिजे ना त्यांनी काहीतरी, त्याच्यामुळे माशा तर होणारच आहे. मला तर असं म्हणणं आहे माझं, याच्यात काहीतरी टाकून मुरुम वगैरे दगड वगैरे टाकून. उपाययोजना करणार की 30 रुपये घेतो MSRTC घेतो. हा, ते तर सर मग आता हे माझ्या कंपनीचं रेट आहे, ते तर नाही करणार ना. अरे पण तुझ्याकडून कांदा आहे, त्या कांद्यावर माशा पाहिल्या का? तुला व्हिडिओ दाखव. कांद्यावरती माशा बघ ना तुझ्या त्या कांद्यावरती आतमधल्या माशा. ठीक आहे, हे माझं जे हातचं आहे मी ते पूर्ण क्लिअर करून देणार. माझं जे हातचं आहे ते मी पूर्ण क्लिअर करून. कधी करणार? नाही एखादा डेंगू होऊन मेला तर नाही नाही काय नाही नाही. करणार? मग याबाबत तुम्ही आता काही उपाययोजना कराल पुढे? हो नक्कीच. याच्यात म्हणजे तुम्हाला हायजीन वगैरे प्रॉपर मिळणार. नंतर कधी व्हिजिट झाली कधी या, म्हणजे व्यवस्थित चेक करून घ्या. तुझा मॅनेजर गुटखा खाऊन चुकलेला आहे बॉक्स मध्ये, बघून घे. मी माझं पूर्ण माझ्या पद्धतीने पूर्ण क्लिअर दिल्याच्या नंतर. नक्कीच. सो यांचं असं म्हणणं आहे की हे पुढे नक्कीच हायजीनची काळजी घेतील, परंतु आता शासन किंवा जे शासन कुठल्या प्रकारे निर्देश देतील किंवा काय नेमकी अंमलबजावणी करतील हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असेल.